अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागात असलेल्या गिट्टी खदानांमुळे जर आपण पाहिलं तर ब्लास्टिंग केलं जातं आणि त्यामुळे परिसरातल्या जमिनीला भेगा पडत असल्याचे प्रकरण समोर आलेले आहे। जमिनीला हादरा बसते आणि त्यामुळे जे आहे ते बोरिंगला जी आहे ती परवानगी देऊ नये त्याला स्थगिती असताना देखील बोरिंग केलं जातं असा आरोप काही लोकांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आमरण उपोषण चालू आहेत। काय सांगणार, बोर ब्लास्टिंगला स्थगिती दिल्यानंतर ही बोरिंग चालू असं तुम्ही म्हणताय? 2 वर्ष झाले महसूल मंत्री साहेबांनी बोर ब्लास्टसाठी विशेषतः स्थगिती दिलेली आहे। तेव्हाही आमरण उपोषण झालं। ज्या गोष्टीसाठी कोणतंच काम नव्हतं, लीगली फक्त ट्रॅक्टर ब्लास्टिंगच आवश्यक असते खदानमध्ये, पण बोर ब्लास्ट मारत असताना स्थगिती दिली। तरीही अजूनही पूर्ण जिल्ह्यामध्ये बोर ब्लास्टच चालू आहे, अवैध, कोणतीच परमिशन नाही त्या गोष्टीला। ह्या गोष्टीसाठी DGMSची परमिशन पाहिजे, त्याच्यासाठी काही बरेचसे काय हे असतात ते पूर्ण होऊ शकत नाही या खदानधारकांकडून। काय परिणाम होत आहेत ज्या पद्धतीनं बोर ब्लास्टिंग केले जातात? एक तर बेरोजगारी वाढून राहिली, पाण्याचं जे स्तोत्र आहे हे पूर्णपणे याचा नाश होऊन राहिला, त्याच्यानंतर शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या दोन्ही गोष्टीचा ऱ्हास होऊन राहिला याच्यात, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट अतोनात खर्च करते त्याचाच ऱ्हास होऊन राहिला। आणि प्रदूषण सर्वात मोठं, पर्यावरण प्रदूषण। काय भूमिका असणार आहे? दखल घेतली नाही, आजचा कितवा दिवस आहे उपोषण? आज आमचा 4था दिवस आहे, तर दखल नाही घेतली तरी आम्ही इथंच बसू। नक्कीच आपण पाहू शकतो अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये या ग्रामस्थांचं आमरण उपोषण आहे। बोर ब्लास्टिंगला परवानगी नसताना देखील बोर ब्लास्टिंग जे आहे ते खदानमध्ये केले जात असल्याचा आरोप त्यांचा आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।